आपल्यासोबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबा जगताप आहेत, ज्यांच्या व्हिडिओमुळे बऱ्याचशा गोष्टी घडल्या। अजितदादांना थेट फोन लावून दिला आणि तेच बाबा जगताप आपल्यासोबत आहेत। मला सांगा, तुमच्यावर खासदारांनी आरोप केलेला आहे धैर्यशील मोहिते पाटलांनी की हा फोन तुम्ही डायरेक्ट लावला होता, कुठल्या तरी एका नेत्याला लावून तो कॉन्फरन्स कॉल घेतला होता। तसं बघितलं गेलं तर अजितदादा आमचे दैवत अजितदादा पवार साहेबांची जी ओळख आहे महाराष्ट्रभर, गोरगरीब जनतेचा काम करणारा नेता म्हणून त्यांची एक महाराष्ट्रामध्ये वेगळी ओळख आहे। आणि तसं बघितलं तर मला अधिकार आहेत ना, मी एक त्यांच्या पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे आणि त्यांना फोन लावायचा मला तितपत अधिकार आहे आणि माझ्याकडे त्यांचे तसे डायरेक्ट नंबर असू शकतात तालुका अध्यक्ष असल्यामुळे। तुम्हाला कोणी काय संबंध नाही, काय संबंध नाही। मी डायरेक्ट फोन लावला होता। पोलीस स्टेशननं पण मला काल बोलवून घेतलं होतं कोरोडे पोलीस स्टेशनने की बाबा हा फोन खरंच तुम्ही लावला होता का, हा आरोप होतोय की बाबा याला कोणतरी कॉन्फरन्सवरती आहे। मी जे काय पुराव्यानिशी त्यांना दाखवायचं होतं ते पोलीस स्टेशनला दाखवून दिलेलं आहे की बाबा हे खरंच मी लावलेलं होतं। त्यांचं त्या निमित्तानं त्यांचं समाधान झाले। पण तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्राला किंवा खासदार साहेबांना सांगू इच्छितो की खासदार साहेब, अजितदादांना फोन लावणारा हा मीच आहे, त्याच्यामध्ये मध्यस्थी कोणीही नाही। दुसरी गोष्ट, तुमचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, चिलीम किंवा काहीतरी नशा करतानाचा ती काही एक व्हिडिओ होता, तोही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। का तुम्हाला काय नेमका प्रकार आहे, तुम्ही तसं केलेलं आहे का आणि ही व्हिडिओ कुठनं व्हायरल झाली? काय झालंय, आपल्या नवीन जे काय AI तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करून मी कोरोना काळामध्ये कोविड सेंटर चालू होतं, कोविड सेंटरचे आम्ही धुवायचं वगैरे काम चालू होतं। त्या ठिकाणी आम्ही त्या एका पत्र्याच्या शेडमध्ये बसलेलो होतो। त्या ठिकाणी एक जणाने स्प्राईटची बाटली आणली, ते स्प्राईट पेत असलेलाचा व्हिडिओ AI तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी तो कोणीतरी खोडसळपणा केला। काहीतरी ते अंजलीताई दामानिया म्हटले की ती काहीतरी ई सिगरेट आहे। अहो, इथं दुपारपर्यंत फिरून आमच्या गावात गायच्या मिळायची पंचायत आहे आणि ती ई सिगरेट म्हणजे आत्ताच आम्हाला माहीत झाले काय आहे ती। कोण आहे सगळे जमा, कोण आहे नेमकं? खोडसळ आपले इथं चिंतक म्हणायचं। त्याच्या काय विषय पाटलांना एवढा राग काय तुमचा? काय लोकसभेच्या टायमिंगला जे आम्ही गावावरती बहिष्कार, तसं बघितलं तर बाळासाहेब ते खासदार जे आहेत त्यांना ते उभा राहणार आहेत आम्हाला मूळ माहीत नव्हतं। आमच्या गावाचा निर्णय अगोदर 2 महिने झालेला होता की बाबा आपण गावातून मतदानावरती बहिष्कार टाकायचा आहे, आपल्याला बहिष्कार टाकायचा आहे। आणि त्या बहिष्कार टाकायच्या हिशोबाने जे आम्ही बहिष्कार टाकला होता नागनाथ महाराजांच्या मंदिरात बसून, त्याच्यात ती उभा राहिला, त्याचा पावसात हाल्या धुवून निघाला, त्याचा आमचा काय संबंध आहे बाबा? तो आमच्यावर नाराज काय होत? हां, तुझी नाराजगी काढ, तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी एक त्यांना आव्हान करणार आहे की खासदार साहेब, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुमच्या हातात निधी देण्याचं काम तुमच्या पण हातात आहे। केंद्र शासनाकडून महाराष्ट्र शासनापेक्षा जास्त निधी तुम्ही खेचून आणू शकताय। 1 महिन्याच्या हात माझ्या गावचं पूर्ण रस्ता करून द्या, गावाच्या वतीनं तुम्हाला मी शब्द देतोय, तुमच्या मागं मी हे गाव घेऊन उभा राहील। ज्या इलेक्शनला तुम्ही सांगताल त्या उमेदवाराला आम्ही मतदान इथून पुढे करत राहू। काय वाटतं, तुम्ही फिरताय गावभर सगळे, काय माझं गाव दहशतीखाली जगल्यासारखं वाटतंय? अहो, गेले 5-5, 6-6 वर्ष झालं 307 सुद्धा नाही, 326 सुद्धा नाही ह्या गावात। त्या गावाची बदनामी तुम्ही दहशतातून करताय। ह्याच्यात लय फेमस झाला बाबा जगताप, सगळ्या देशभर फेमस झाला। काय वाटतंय, आणि पक्षाचे नेते वरिष्ठ काय याच्यावर नाराज आहेत का? नाही, वरिष्ठ माझ्यावरती कोण नाराज नाहीये, माझा पक्ष माझ्यासोबत आहे। अहो, ही तर खासियत आहे अजितदादांच्या पक्षाची की माझ्या कार्यकर्त्यांनी खरंच चुकीचं काही केलं नाही आणि आपण त्याच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे। अहो, असा महाराष्ट्रात नेता दाखवा माझ्यासारख्या तालुका अध्यक्षाला, एका तळ्यातून तालुका अध्यक्षांना बोलवणारा। व्हिडिओ व्हायरल झाला, चुकलं नाही, ते काय झालंय, व्हिडिओ व्हायरल करायचा कोणाचा हेतू नव्हता मुळात, परंतु 200-300 पब्लिक जमलेलं होतं त्या ठिकाणी। गावाकडे कसं असतंय, मला काठीनं मारलं, माझ्या डोक्याला रिवॉल्वर लावले, हे असं प्रत्येकाने एकमेकाला फोन करून तिथं 10 मिनिटात तर 200-300 पब्लिक गोळा झालं। मग त्याच्यात नवीन आहे हो, पोरं नवीन आहे, ती नवीन पोरांना काय पडलं असं पटकन काहीतरी घातले, आपण त्याचं शूट करू, ह्या पद्धतीने तो शूट केलेला व्हिडिओ आहे। आणि तसं बघितलं गेलं तर आपण त्या ह्याच्यात पण बघताय, व्हिडिओमध्ये तुम्ही पण बारकाईनं बघा की स्वतः मॅडम DYSP मॅडम जे आहेत त्या स्वतः सांगतात त्यांच्या बॉडीगार्डला की बाबा तू हे सगळं शूट करून घे। मग प्रश्नचिन्ह उभा राहतो की आमच्यावरती व्हिडिओ व्हायरल कोणी केलाय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।